घरात रोज असणाऱ्या या वस्तूपासून असा टेस्टी उपमा तयार होतो याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। एकदम भन्नाट चवीचा हा उपमा तयार होतो। ब्रेकफास्ट रेसिपी। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू। हा उपमा कराल तर रव्याचा उपमा तुम्ही विसरून जाल। 2 कांदे आणि 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतल्या चॉपरमध्ये। आणि आता ह्या पोळ्या आहे शिळ्या उरलेल्या पोळ्या, याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। छान रवाळ असं बारीक करून घ्यायचं आहे रव्यासारखं। बारीक झालेलं आहे हे बघा, असं रवाळ झालेलं आहे छान। हे बघा मी जवळून पण दाखवते। मस्त रवाळ असं टेक्स्चर आलं आहे। आता एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलं। तेल घातल्यानंतर जिरं आणि मोहरी घातली। जिरं मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घातला। कढीपत्ता घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घातली। छान बारीक चॉप करून घ्यायचा आहे कांदा, चॉपरमध्ये केला तर उत्तम। छान कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता अद्रक लसूण पेस्ट छान परतून घ्यायची आहे कांद्याबरोबर। खूप भन्नाट चवीचा हा उपमा होतो। आता मटार घातले, माझ्याकडे फ्रोझन मटार होते, तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। हे ऑप्शनल आहे, वाटले तर घाला नाही तर नका घाला। आता हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, सावजीचा काळा मसाला घातला, चवीपुरतं मीठ घातलं। आता हे परतून घ्यायचं आहे थोडं। आणि सावजी मसाला घातला चिमूटभर। आता याच्यात एक ट्रिक वापरायची आहे। आता वरून आणखी कढीपत्ता घालायचा आहे। तेलात तर घातलाच आपण, पण असा वरून घातल्याने याचा सुगंध छान येतो आणि टेस्ट पण छान येते। आणि आता बारीक केलेल्या पोळ्या घातल्या, पोळ्याचा जो रवा आपण केला होता तो घातला। छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सगळी प्रोसेस आपल्याला मिक्स करण्याची स्लो फ्लेमवर करायची आहे। एकदम स्लो फ्लेमवर छान परतून घ्यायचा आहे, जसं आपण रवा परततो। हे बघा किती छान दिसत आहे, एक एक दाना वेगवेगळा, छान रव्यासारखा फुलतो हा छान परतला की। आता थोडं पाणी घालायचं आहे, जास्त नाही, थोडंसं असं शिंपडायचं आहे पाणी। आणि झाकून एकदम स्लो फ्लेमवर 2-3 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। आता 2-3 मिनिटानंतर हे बघा किती छान दिसतो, छान दाना दाना रव्याचा उपमा सारखा झाला आहे। हा उपमा कराल तर रव्याचा उपमा किंवा कुठल्याही पिठाचा उपमा तुम्ही विसरूनच जाल। आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे। ऑलमोस्ट आपला उपमा तयार आहे। कोथिंबीर घातली आणि तसंच 2 मिनिटं आणखी झाकून ठेवलं, गॅस बंद केला। आता 2 मिनिटानंतर खाण्यासाठी तयार आहे मस्त ताक आणि उपमा। अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. तुम्ही पण ट्राय करून बघा हा उपमा शिळ्या पोळ्यांचा किंवा उरलेल्या पोळ्यांचा. एक वेळा खाल तर नेहमी हाच उपमा तुम्ही कराल. सकाळच्या वेळेस पोटभरीचा नाश्ता करून बघा आणि एन्जॉय करा. बाय. दिसायला पण सुंदर आणि खायला पण एकदम भारी लागतो. बाय.